नमस्कार. भटकंती विथ रोई वाहिनीवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत आहे. आज पाऊस जोरदार पडल्यामुळे आम्ही मासे पकडूक चाललो. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही मासे पकडूक चाललो. बघूया किती मासे भेटतात. हे ओहोळ्याच्या बाजूची जंगलातली जागा असा, त्याच्यात वाट काढून आम्ही हळूहळू चाललो. बघूया किती मासे भेटतात. आमका असं वाटतं पाऊस जास्त पडलो त्याच्यामुळे चढणीचे मासे भेटतले, ते शेतात गेले असले, ओहोळ्यात चढले असले. बघूया आता किती मिळतात ते. ही आमची नुसती भ्रामक कल्पना असा, पण ती जेव्हा खरेखर मिळतील तेव्हाच खरा मानू. हे बघा, ओहोळ्यात दिलाव आम्ही. ओहोळ्यात म्हणजे व्हाळा दिलाव. व्हाळ्यात पाणी साचला, त्याच्यात बघतो किती मासे मिळतात ते. तुम्ही व्हिडिओ पुढे पुढे बघत राहा. तुमका मजा वाटलेली बघू, आनंद येतो. गावाकडचे मासे कसे पकडतात त्याचा हाय बसान आनंद मिळतो. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. बघा कशी रात्रीच्या वेळेत वाट काढून जाऊची लागतं, काळोखात चलायचं लागतं. बघा, आम्ही मासे मारू छोटी मोठी काही ना काही हत्यारा घेतला. हे बघा, यो कोयती त्यांना मासे मारतला. हातात पकडून मिळायचे नाही लगेच. लांब अशी बॅट पार करायची म्हणजे तो मासो पटकन आपणास भेटतो. हे बघा, हे ओळ. बघूया आता किती मासे भेटतात. हे बघा, रात्रीच्या वेळात चालक पण बरा वाटतं. पावसाच्या पाण्यात एकदम स्वर्गसुख वाटतं. बघा, जिकडे तिकडे बक्षात आहे हिरवळ आणि पाणी. पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पाणी झालेलं, चिखल झालेलं असं. बघा, असं गपचूप जाऊन असं पटकन तेव्हा मासं दिसलं की माशावर पटकन फटको मारूते लागतं. हे बघा, हे बघा मेल होते. हे बघा, मिळालं. असे मासे मारीत जातलो, मासे पकडीत जातलो. काय झालं, आम्ही निघालो तेव्हा पाऊस नव्हतो म्हणून छत्री आणूक विसरलं आहे. छत्री आणले नसल्यामुळे मासे आता पुढचे कसे पकडतलो ह्या तुमका दाखवू शकतलो नाही. त्यामुळे तुमका आता याच्या पुढचा व्हिडिओ न दाखवता डायरेक्ट मासे पकडलेलेच दाखव. व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा विसरू नको. धन्यवाद. हे बघा मासे किती आहेत ते. बघा बघा, खावा किती ते मासे. चढणीचे मासे गावचे, मळियो, शेंगट्यो सगळे मासे असतात. धन्यवाद.